राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे राहुल गांधी. राहुल गांधींना मोदींनी बालक बुद्धी हा शब्द वापरला आहे. आज नड्डा यांनी सुद्धा काहीतरी एक असा शब्द वापरला आहे की जो बालकच म्हणतात, कमी बुद्धीचा. राहुल गांधी यांची लोकसभेमध्ये जी विरोधी पक्षनेता म्हणून चर्चा असते ना, ती बालिशपणाची आहे. लोकसभेतल्या परंपरेनुसार ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर आरोप करायला पाहिजेत, त्यांच्याबद्दलची कमतरता दाखवायला पाहिजे, ते न दाखवता कोणता तरी असा इश्यू आणायचा आणि लोकसभेमध्ये गोंधळ घालायचा आणि लोकसभेचं कामकाज बंद पाडायचं. आत्तापर्यंत अधिवेशनामध्ये या 2022पासून झालेल्या इलेक्शनमध्ये हा विरोधी पक्षनेता दाखवून देत आहे. आता आपल्या भाषेत सांगायचं तर बंडू खंडू जे असे पात्र असतात आपल्याकडे, ज्यांना कळत नाही, समजत नाही, असे जे चाळे करतात ना, तशा प्रकारचं ह्या राहुल गांधीचं वर्तन आहे. आता लोकसभेमध्ये बोलताना अशा प्रकारचा हाव असतो, बॉडी लँग्वेज जी म्हणतो ना आपण, ती समजून घ्या की आता मोदी आणि अमित शहासोबत बॉक्सिंग करायची आहे, अशा पद्धतीचं त्यांचा अपीअरन्स असतो. लोकसभा ही चर्चा करण्याचं ठिकाण आहे, आखाडा नाही आहे. विषय लोकसभेमध्ये बजेट पास झालेलं आहे. त्या बजेटमध्ये सरकार पक्षातनं काय उणिवा आहे ते दाखवून देण्याचं विरोधी पक्षनेत्याचं खरं काम आहे. शेवटी बजेटही कळायला पाहिजे ना, कारण की संस्कार नाही, ज्ञान नाही, वागण्याची पद्धत नाही आहे. अशा प्रकारचा हा आपला राहुल गांधी विरोधी पक्षनेता, जो महत्त्वाची जबाबदारी असते, निवडणुका चालू असतात किंवा अधिवेशन चालू असतं, ज्यावेळी त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे तेव्हा ते परदेश दौऱ्यावर असतात. त्याच्या परदेश दौऱ्यामध्ये जाऊन ते भारत विरोधी लोकांशी मिटिंग घेतात, परदेशात जाऊन भारताच्या विरुद्ध बोलतात आणि अमेरिकेचे ट्रम्प म्हणले होते की भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे. लगेच राहुल गांधीसाठी भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे. काय डेड आहे का डाईड आहे हे तरी कळायला पाहिजे ना. आज भारताची प्रगती पूर्ण जगामध्ये नंबर 1वर आहे. भारत सर्वच बाबतीमध्ये आज प्रगती पथावर आहे. आज भारताची इकॉनॉमी 11वरून 4थ्या नंबरवर आलेली आहे. हे सगळं का कळत नाही का? समजून घ्यायला पाहिजेत पहिले. कारण की जे कोणी भाषण लिहून देणारे, जे कोण मार्गदर्शन करणारे जे डायरेक्टर आहेत, त्यांच्या जाऊन पाया पडायला पाहिजे की तुम्ही खूप चांगलं डायरेक्ट करतात राहुल गांधीला लोकसभेत वागण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी. आणि ही भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे. हे या ठिकाणी जर पहिले इंदिरा गांधी असती तर त्या विरोधी पक्ष नेत्याला जेलमध्ये घातला असता आतापर्यंत, एवढी डेअरिंग केली असती. हे केंद्र सरकार या राहुल गांधीला का भीतं आहे हे प्रश्न आजही मला पडलेला आहे की राहुल गांधीचं जे ॲटिट्यूड आहे तर तुम्ही बार करा. सभापतीला अधिकार आहे की लोकसभेतल्या ज्या काही कायदे आहेत, जे नियम आहेत, त्या पद्धतीनं वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे. असं नाही वागलं तर तुम्ही त्या जे काही लोकसभेमधले नियम आहेत त्याप्रमाणे त्यांना दंड करा ना. तर 15 दिवसाचा, महिन्याचा त्यांना ब्रेक द्या, त्यांना नोटीस द्या, काहीतरी थोडी. काहीच न करता फक्त तो गोंधळ समजून
घेऊन चालू ठेवायचा याला काही अर्थ नाही आहे. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते, विरोधी पक्षनेता तो आहे, जे विरोधी पक्षातले खासदार आहेत ते पण इतके नासमज झालेले आहेत का, की आपला विरोधी पक्षनेता लोकसभेमध्ये कशा प्रकारचा ॲटिट्यूड करतो, अपीरन्स करतो आहे, तो सर्व विरोधी पक्षांचे नाव बदनाम करतो आहे. पण राहुल गांधीच्या विरुद्ध ॲक्शन झाली पाहिजे. लोकसभेच्या सभापतींनी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. आणि अपेक्षा आहे की आत्तापर्यंत जे कोण ॲटिट्यूड आहे, ॲपिरन्स आहे, बॉडी लँग्वेज आहे, जी भाषा आहे, या सर्वांना आता कळ झालेला आहे. मुख्य पंतप्रधान भाषण करत आहेत आणि त्यांच्यामध्ये या विरोधी पक्षाच्या महिला जाऊन अडथळा निर्माण करतात. म्हणजे तो लोकसभा ही आखाडा व्हायची वेळ आलेली आहे. आता ही सगळ्या भारतासाठी बदनामीची वेळ येण्याची वेळ आहे. भारताची लोकशाही पूर्ण जगामध्ये नंबर 1 आहे. हे मुद्दाम भारताला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा ॲटिट्यूड करतो हा राहुल गांधी. आणि जे आत्तापर्यंत जेवढ्या अधिवेशनं झाले त्या अधिवेशनामध्ये गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवू नये, महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्या विषयावर न चर्चा करता बंद करणे, अवांतर विषयावर चर्चा करणे, अशा प्रकारचा आत्तापर्यंत ॲटिट्यूड आहे या विरोधी पक्षनेत्याचा. माझी लोकसभेच्या सभापतींना विनंती आहे की त्यांनी या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी. आता खूप संधी दिली हो, त्याला सुधारायचं नाही तर त्याला तुम्ही काय करू शकता. जे कायदा आहे लोकसभेचा त्याप्रमाणे त्यांना शिक्षा द्या. त्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडले. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. रामराव. जय हिंद.